जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. श्री संत सद्गुरु गणेशनाथ महाराज की जय. चालवी तू माझे एकविध व्रत, मन बुद्धी चित्त आवरोनी. काम क्रोध मोह सांडवी अहंकार, धैर्य आणि निर्धार दृढ देई. निसिदी निध्यास भक्ती अन्विश्वास, सांडवी हे आस सर्वस्वाची. काम क्रोध मोह सोडवी अहंकार, धैर्य आणि निर्धार दृढ देई. तुझ विन माझ नाही आदि अंती, गणेशनाथ चित्ती राहे सुखे. काम क्रोध मोह सांडवी अहंकार, धैर्य आणि निर्धार दृढ देई. प्रस्तुत प्रसंगी श्री संत सद्गुरू गणेशनाथ महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्याच्या त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवानिमित्त आयोजित प्रवचन मालिकेतील हे प्रवचनरूपी पुष्प मज पामराकडे आले आहे. प्रस्तुत प्रवचन पुष्पासाठी श्री संत सद्गुरू गणेशनाथ महाराज यांच्या अभंग गाथेतील 415व्या क्रमांकाचा अभंग सेवेसाठी घेतला आहे. प्रस्तुत अभंगात श्री संत सद्गुरू गणेशनाथ महाराज परमेश्वराकडे म्हणजेच आपल्या सद्गुरूकडे विनवणी करत आहेत की हे सद्गुरुराया, हे परमेश्वर परमात्मा, मी जे व्रत धारण केले आहे, जी मी प्रतिज्ञा केली आहे, तीची पूर्ती माझ्याकडून होईलच सांगता येत नाही. कारण मी साधक आहे, मी सिद्ध नाही. मी सेवक आहे, मी स्वामी नाही. मी दास आहे, मी मालक नाही. माझ्यावरती पूर्ण अधिकार हा तुमचा आहे आणि माझ्या कार्यात येणाऱ्या प्रत्येक गोष्ट म्हणजे मग ते कार्याला सहाय्यक अशा गोष्टी असोत किंवा त्या कार्यात विघ्न आणणाऱ्या गोष्टी असोत, या दोन्हीवरती हे अधिकार तुमचा आहे. म्हणून हे परमेश्वर परमात्मा, मी तुम्हाला विनवणी करतो की माझ्यात तेवढा अधिकार नाही, मी तेवढा अधिकार संपन्न नाही की जी प्रतिज्ञा केली आहे ती माझ्याकडून पूर्ण होईलच. हे जाणीव एका साधकाच्या अंतःकरणात असणं खूप गरजेचं आहे. जेव्हा ही जाणीव एका साधकाच्या अंतःकरणात असते तेव्हा तो साधक स्वतःची मर्यादा ओळखून गुरुच्या चरणावरती समर्पित राहण्यात धन्यता मानतो. हाच भाव माझ्या स्वामी विवेकानंदांचाही आहे. जेव्हा ते शिकागो परिषदेसाठी निघाले तेव्हाही त्यांनी आपलं संपूर्ण समर्पण आपल्या गुरुवर्यांच्या म्हणजेच रामकृष्ण परमहंसजीच्या चरणावरती समर्पित केलं. गुरुवर्य, तुम्ही जे कराल ते आता मला मान्य. मग तुम्हाला जर मला त्या परिषदेत समाविष्ट
करून घ्यायचं असेल, तिथं माझं भाषण द्यायच्या मी जर लायकीचा असेल तर तिथं तुम्ही मला प्रस्तुत कराल. जर नसेल माझी तेवढी योग्यता तर जसं आहे तसं. हा भाव एका शिष्याच्या, एका साधकाच्या अंतःकरणात असायला हवा. आणि ही फक्त एका शिष्य म्हणजे अशा कित्येक शिष्यांच्या घटना आपण सांगू शकतो. त्या प्रत्येकाने आपलं तन मन धन संपूर्ण सद्गुरूच्या चरणावर समर्पित केलं आहे आणि मगच सद्गुरूंनी त्यांना त्या भवनदीतून, त्या भवसागरातून पार पाडण्याचा मार्ग दाखवला आहे. तोच भाव येथे श्री संत सद्गुरू गणेशनाथ महाराज सांगतात की चालवी तू माझे एक विदोरत. आम्हाला कळालं मनुष्य जन्मी आल्यानंतर सर्वोत्तम साधन काय असेल तर परमार्थ, हे आत्मविद्या, आत्मज्ञान, मी कोण याची ओळख. आणि हे करत असताना आम्ही एक व्रत अंगीकारलं, स्वीकारलं, एक साधना स्वीकारली आणि त्या साधनेहून चालत असताना आम्हाला आमच्या मर्यादांची जाणीव झाली. आणि ही जाणीव झाल्यानंतर तिथं मग जे शास्त्रानुसार सांगितलं आहे, मन, बुद्धी, चित्त, अहंकार या गोष्टी आमच्या समोर दिसू लागल्या. म्हणजे त्या गोष्टींचा भाव आहे म्हणून आपण स्वतःला काहीतरी मानतो. जसं अहंकाराचा जर अधिक भाव असेल तर आपण नाम आणि रूप या गोष्टींना अधिक मान देतो. म्हणजे हे जे दिसतं ते माझं रूप म्हणजे मी, जे आपल्या आईवडिलांनी आपल्याला नाव दिलं आहे तो म्हणजे मी, हा अहंकाराचा भाव येतो. मग तोच भाव येते श्री संत गणेशनाथ महाराज म्हणतात की मन बुद्धी चित्तावरून. आता माझ्या अधिकारात त्या गोष्टी नाहीत की मी अहंकारावर कसा विजय प्राप्त करावा किंवा मी प्राप्त करू शकेन का. तर त्यासाठी तुम्ही मला काय व्हा, सहाय्यक व्हा. कारण मी शरणागत आहे, तुमच्या चरणावरती मी स्वतःला समर्पित केलं आहे. त्यामुळं किंवा माझे तुकोबाराय म्हणतात की आम्ही बळीयाचे झालो अंकित, बळीवंत. म्हणजे आम्हीही बळीवंत झालो का, कारण आम्ही संगत कोणाची केली तर या जगत चालक, जगताचा जो मालक आहे त्या परमेश्वर परमात्म्याची आम्ही संगत केली. मग आता आम्हाला कशाची भीती. मग हा जो अहंकार आहे म्हणजे मी करतो ही कर्तव्याची भावनाच तिथे तिथून दूर होते. कारण करून घेणारा, हा जगत चालवणारा कोणीतरी आहे आणि या जगताचाच मी एक भाग आहे. म्हणजे मीही जे करतो तेही माझ्याकडून होत नसून कोणीतरी करून घेणारा आहे त्याच्याकडून होत आहे. हा भाव आपल्या अंतःकरणात राहिल्यामुळे आपल्याला त्या स्वस्वरूपाची जाणीव होते, स्वस्वरूपाची प्राप्ती होते. आणि तिथं जर हा अहंकार आला, तिथं जर हा भेद निर्माण झाला की मी कोणीतरी आणि परमेश्वर कोणीतरी, मी काहीतरी जाणलं आणि जाणून घेतला, हा भाव जर तिथे आला तर मग तिथे आपण त्या स्वस्वरूपाला प्राप्त होऊ शकत नाही. हे तर अद्वैत स्वरूपाचं दृष्टिकोन आहे जो माझ्या जगद्गुरू आदि शंकराचार्यांनी आपल्यासमोर प्रस्तुत केला. जोपर्यंत आपला हा देहाभिमान आपल्यापाशी आहे तोपर्यंत आपण त्या स्वस्वरूपापर्यंत जाऊ शकत नाही. म्हणून म्हणतात की या मार्गावरती काही अडथळे आहेत, पण ते अडथळे सांगत असताना प्रथम चरणात ज्या 3 गोष्टींचा विचार नाथांनी केला आहे त्यामध्ये मन, बुद्धी आणि चित्त या गोष्टींचा विचार केला आहे. आणि अहंकाराला पुढील चरणात त्याचं स्वरूप सांगितलं आहे की काम, क्रोध, मोह सोडवी अहंकार. हे अहंकाराचंच तर स्वरूप आहे, काम, क्रोध याचा विचार पुढील चरणात केला आहे. आता मन हे आपण कसं आवरू शकत नाही याचे खूप गोड वर्णन माझी संत म्हणून किंवा कवयित्री माझी बहिणाई खूप गोड वर्णन करते. मन ओढाळ ओढाळ जसं पिकातलं ढोर, म्हणजे जसं एखाद्या पिकात एखादं ढोर सोडावं, एखादी गाय सोडावी, एखादं वासरू सोडावं, एखादं म्हणजे कुठलंही जनावर असू द्या ते सोडावं आणि त्याला ते कसं खातं कमी आणि ते गवत एका ठिकाणी शांतपणे न खाता हिथलं खाऊ का तिथलं खाऊ असं सगळीकडे चारत राहतं, पळत राहतं, त्याचं मन कुठं स्थिर राहत नाही. अगदी तसं हे मन आहे. या जगतात त्याला अनेकविध गोष्टी दिसतात. त्याला येथे क्षणभर जर काही चांगलं भेटलं आणि पुढच्या दृष्टिकोनात जर दुसरं काहीतरी चांगलं दिसलं तर ही चांगली गोष्ट सोडून तो परत त्या गोष्टीच्या मागे धावायला लागतो. ती भेटली की परत दुसऱ्या, ती भेटली तिसऱ्या. हे असं हे मन चंचल आहे. उभ्या पिकात लढोर
म्हणजे जसं त्या जनावराला कळत नाही की मी शांत एका ठिकाणी जर चारत खात राहिलो तर माझं पोट भरणार आहे, परंतु ते तसं न करता इथलं खाऊ का तिथलं खाऊ म्हणण्यात जसं तो वेळ वाया घालवतो आणि काही क्षणानंतर शेतकरी येतो आणि त्या ढोराला त्या पिकातून बाहेर काढून नेऊन दावणीला बांधतो. अगदी तीच घटना आपल्या आयुष्यात घडते. आपण ह्या मनाच्या मागे धावतो, इथलं योग्य का ते योग्य, ते चांगलं का ते चांगलं करत आयुष्य खर्ची घालतो. एक दिवस काळ येतो आणि आपल्याला घेऊन जातो, म्हणजे हा देह संपतो आणि मग काहीच राहत नाही ते शिल्लक, ज्यासाठी हा नरदेह प्राप्त झाला होता, ज्या चिंतनातून आपणाला त्या स्वस्वरूपाची जाणीव करून घ्यायची होती. ते फक्त एका या मनाच्या पाठीमागे धावण्यात वाया घालवल्यामुळे आयुष्य वाया गेलं. म्हणून श्री संत सद्गुरू गणेशनाथ महाराज म्हणतात की हे मन चंचल आहे. माझ्या अर्जुनानेही श्रीकृष्ण परमात्म्याला म्हटलं आहे की हे श्रीकृष्ण परमात्म्या, हे मन खूप चंचल आहे रे श्रीकृष्ण परमात्मा, आणि आमच्या हातात तेवढा अधिकार नाही की आम्ही मनाला हे करू शकू. परंतु माझे श्रीकृष्ण परमात्मा तिथं उपाय सांगतात अर्जुनाला. तिथे नाराज करत नाहीत अर्जुनाला की असं हो, म्हणजे तू मनाला काबूत ठेवू शकणार नाही असं म्हणून. तू ठेवू शकशील हा एक पॉझिटिव्ह विचार, एक सकारात्मक विचार ते देतात. आणि त्यासाठी काय करावं लागते, साधना करावी लागते. त्यासाठी आपल्या गुरुच्या चरणी समर्पित व्हावं लागतं. मनात जे चुकीचे विचार आहेत किंवा जे धावतं अन्यत्र इतर, तिथं आता कोठे धावे मन तुझे चरण देखील या, त्या चरणाची आस निज ध्यास ठेवावा लागतो. आणि एकदा का त्या पांडुरंग परमात्म्याचं स्वरूप, त्या चरण आपल्या या मनात बसलं की मग मन कोठेही धावणार नाही, सदैव हरिनामाच्या चिंतनात रमायला लागेल आणि मग त्यातूनच आपल्याला त्या स्वस्वरूपाची जाणीव होईल. हे श्रीकृष्ण परमात्मा एक साधना सांगतात की काय कर, तू ह्या मनाला माझ्यामध्ये सम्मिलित कर किंवा माझ्या विचारात मग्न कर. आणि जेव्हा तू अशा माझ्या विचारात मग्न करशील तेव्हा ऑटोमॅटिक हे मन माझ्या स्वरूपाला येऊन प्राप्त होईल. आणि हा संपूर्ण अधिकार कोणाचा आहे, तर गुरुचा आहे. हा संपूर्ण अधिकार कोणाचा आहे, तो त्या परमेश्वर परमात्म्याचा आहे. आपण एक साधक आहोत, त्यामुळे मनाला जास्त आवरत बसण्यापेक्षा मन ज्यांच्याकडून आवरलं जातं त्यांची साधना करण्यात आयुष्य किंवा वेळ वाया घालवावा. त्यामुळे काय होईल, ज्यांच्या हातात त्या मनाचा लगाम आहे ते त्याच्यावरती नियंत्रण करायला आपल्याला सहाय्यक होतील. म्हणून काय करायचं असं तर अखंड नामचिंतन करावं. तुमचं जेही कोणी आराध्य आहे त्याचं नामचिंतन करावं, ते नक्की तुम्हाला सहाय्यभूत होतील हे मन आवरण्यासाठी. पुढे येतं बुद्धी. बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे, एका केशवराजे सकल सिद्धी. माझी माऊली म्हणते की बुद्धीसारखं वैभव अन्य नाही. बुद्धीच्या मार्गानं आपण या विश्वातल्या प्रत्येक गोष्टीचं ज्ञान करून घेऊ शकतो. आता इथे अडथळा काय आहे साधकाच्या आयुष्यात, त्या बुद्धीच्या ज्ञानातून जो अहंकार निर्माण होतो की मीच एक ज्ञानी, मीच एक पंडित, माझ्यासारखा म्हणजे तत्वाधिष्ठित व्यक्तीच्या जगतात नाही, हा जो अहंकार निर्माण होतो तो खूप घातक आहे त्या स्वस्वरूपाच्या प्राप्तीच्या मार्गात. आणि म्हणून येथे आपल्याला काय करावं लागतं की त्या अहंकाराला बाजूला करण्यासाठी सद्गुरूला शरण जावं लागतं. म्हणून येथे म्हणतात की बुद्धीच्या मार्गाने आपल्याला ज्ञानाची प्राप्ती होईल, बुद्धीच्या मार्गाने आपल्याला परमेश्वराचं स्वरूपही कळून येईल. पण परमेश्वर स्वरूप व्हायचं असेल, म्हणजे त्या परमेश्वराच्या स्वरूपात स्वतःला विलीन करायचं असेल, तर तो आपल्याला बुद्धीच्या ज्ञानातून आलेला अहंकाराचा त्याग करावा लागेल. आणि हे आपल्या हातात नाही, कारण ज्ञानी मी कोणीतरी आहे, मी काहीतरी जाणलं, ही जोपर्यंत भावना आपल्या अंतःकरणात आहे तोपर्यंत आपण त्या परमेश्वराच्या स्वरूपात समाविष्टच होऊ शकत नाही. त्यासाठी आपल्याला परमेश्वराच्या चरणी समर्पित व्हावं लागतं आणि मगच परमेश्वर आपणावरती कृपा करतो. सद्गुरू आपल्या आयुष्यात येतात, सद्गुरू उचित मार्ग दाखवतात आणि मग तो ज्ञानाचा माध्यमातून जो आलेला अहंकार आहे तो दूर होतो. आणि मग विष्णुमय जग, वैष्णवाचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगल मग कळायला लागतं हे सगळं जगच विष्णुमय आहे. आणि इथं कोण मी आणि कोण तू, कोण ज्ञानी आणि कोण अज्ञानी, सगळं काही सम वाटायला लागतं. हा भाव जर आपल्या अंतकरणात यायचा असेल तर आपण त्या परमेश्वराकडेच विनवणी करणे गरजेचे आहे की चालूही माझे एकविध व्रत, तूच माझे व्रत चालवू शकतोस, तेच पूर्णतेला नेऊ शकतोस आणि पुढे राहतो ते चित्त.
चित्त हे वर आपल्या अनेक प्रकारचा विविध प्रकारच्या म्हणजे आवरणं आहेत त्या चित्तावरती, आणि त्या आवरणामुळं आपलं ते स्वस्वरूप आपणाला दिसत नाही. आता हे पडदा काढायचं काम जर कोण करत असेल म्हणाल तर तेही सद्गुरूचंच काम आहे. त्याही गोष्टी आपल्या हातात नाहीत. आता जसं एक उदाहरणच घ्यायचं झालं तर खूप मोठं एक तलाव आहे आणि त्या तलावावर शेवाळ साचला आहे, आणि आपण त्या तलावात आपलं रूप पाहायचं म्हटलं तर आपण काय करावं लागेल, तो शेवाळ बाजूला करावा लागेल. आणि जर असं आपण म्हणू की तो ऑटोमॅटिक शेवाळ स्वतःलाच बाजूला करून आपणाला चान्स देईल आपलं स्वतःचं रूप पाहायचं, तर असं होणार नाही. कोणीतरी, मग ते आपण स्वतः असो किंवा अन्य व्यक्ती, ने ते शेवाळ बाजूला करावं लागतं आणि मग आपलं रूप त्या पाण्यात दिसतं. किंवा आरशावरती जर धूळ साचली असेल तर ती कोणीतरी पुसावी लागते, मग ती स्वतः आपण किंवा अन्य. परंतु पुसल्यानंतर स्वतः आरसा ती धूळ साफ करू शकत नाही, स्वतः तो तलाव स्वतःचा शेवाळा बाजूला करू शकत नाही. अगदी तसंच ज्याच्या चित्तावर तो पडदा पडला आहे, तो आवरण आहे अज्ञानाचं, ते असं दूर होत नाही. ते दूर होण्यासाठी कोणाची तरी सहाय्यता आपणाला घ्यावी लागते, आणि ती कोणाची सहाय्यता असेल तर तत्वधिष्ठित, म्हणजे ज्यांच्याकडे तत्वाचं ज्ञान आहे, हे पंचमहाभूत काय आहेत, हे शरीर काय आहे, हे मन काय आहे, हे चित्त काय आहे, हे परमेश्वर काय आहे, देव म्हणजे भक्त काय आहे, संत काय आहे, या सर्व गोष्टींचं ज्ञान ज्यांच्याकडे आहे, अशा सद्गुरूंच्या कृपेनेच आपल्या त्या चित्तावरचे अज्ञानाचं आवरण दूर होतं. आणि ते दूर झाल्यानंतरच आपलं ते स्वस्वरूप आपणाला त्या चित्ताच्या आरशात दिसायला लागतं. आणि ते दिसल्यानंतर मग कुठं जाणं नाही, कुठं येणं नाही, मग कुठलं तीर्थाटन नाही, कुठलं व्रत वैकल्य नाही. जिथं आपण बसू तिथं साक्षात परमेश्वर परमात्मा आपल्या समोर प्रकट होतो, आपल्या अंतःकरणात प्रकट होतो. नव्हे तर जळी स्थळी काष्टी पाशानी सर्वत्र तो परमेश्वर परमात्मा आपणाला दिसायला लागतो. म्हणून येथे म्हणतात की मन बुद्धी चित्त आवरोनी. आवरोनी म्हणजे त्यांच्यावरती म्हणजे कंट्रोल करणं, त्यांना मर्यादेमध्ये ठेवणं, व्यवस्थित या देहाचा जो रथ आहे त्याला व्यवस्थित त्या साधनेच्या मार्गावर चालवत राहणं. आणि हे माझ्या हातात नाही. जसं श्रीकृष्ण परमात्म्याने अर्जुनाचा रथ व्यवस्थित त्या युद्धभूमीवरती चालवला, सावरला, अगदी तसं आपला हा देहरूपी रथही आपण आपल्या सद्गुरूच्या हातात द्यावा आणि त्यांना विनंती करावी की हे सद्गुरुराया, की तुमच्या कृपेनेच मी हा भवसागर पार करू शकतो. माझ्या हातात किंवा माझ्या अंतःकरणात तेवढी ताकद नाही. हा भाव जेव्हा आपण ठेवू तेव्हा हे आपलं व्रत साफल्यता होईल. पुढे म्हणतात काम क्रोध मोह सांडवी अहंकार. आणि जेव्हा आपल्या देहात अहंकार असतो तेव्हा हे जे षटविकार आहेत, काम क्रोध लोभ मोह मद मत्सर, हे आपल्यावर अनेक प्रकारे आघात करतात. यांच्यावरती आपला अधिकार काहीही चालत नाही. या सर्व गोष्टींचा जर नाश करायचा असेल, या सर्व गोष्टी जर आपल्या अंतःकरणातून दूर करायच्या असतील तर आपणाला शरणच जावे लागतं. आणि धैर्य आणि निर्धार दृढ देई. आणि त्यासाठी आपल्याला दोन शास्त्र म्हणू शकता किंवा शस्त्र म्हणू शकता, त्या दोन शस्त्रांची गरज आहे. ते दोन शस्त्र आहेत धैर्य आणि निर्धार. म्हणजे आपल्यापाशी धैर्य पाहिजे, म्हणजे वाट पाहावी लागेल आपल्याला त्या योग्य वेळेची. माझे कबीर महाराज म्हणतात की माली सिंचे सोगडा फल आवे ऋतू होय. म्हणजे जर आंबा लावल्यानंतर जर त्याचा फळ यायची म्हणजे भेटायची आपल्याला इच्छा असेल तर कित्येक वर्ष आपल्याला घागरीनं पाणी त्या झाडाला घालावं लागतं, त्याची योग्य जोपासना करावी लागते. आणि असं कित्येक दिवस केल्यानंतर माली सिंचे सो घडा ऋतू आये फल होय. माझे कबीर महाराज म्हणतात म्हणजे एक तो योग्य ऋतू आल्यानंतर त्या आंब्याच्या झाडाला तो आंबा तर लागणारच आहे, परंतु त्यासाठी आपल्याला नित्य नेमानं ती साधना करावी लागते. जसं माझ्या शबरी मातेनं कित्येक वर्ष रामप्रभूंची वाट पाहिली आणि त्यासाठी त्या पथावरती योग्य ती सेवा करत राहिल्या. आज येतील, उद्या येतील, केव्हाही येतील म्हणून तो पथ
तो मार्ग स्वच्छ करत राहिल्या, रामप्रभूंसाठी जेवणाची व्यवस्था करत राहिल्या प्रत्येक दिवशी, आणि ही साधना आपण जर नित्यनेमाने करत असू, धैर्याने करत असू, विश्वास अंतकरणात ठेवून करत असू, तर नक्की एक दिवस आपणाला सद्गुरूंची प्राप्ती होईल आणि सद्गुरूंनी सांगितलेल्या मार्गातून आपणाला त्या स्वस्वरूपाची प्राप्ती होईल. आणि पुढचा शस्त्र आहे ते निर्धार, म्हणजे दृढ निश्चय. जर आपणापाशी तो दृढ निश्चय नसेल तर आपण कोणतीही साधना त्या अंत्य वेळेपर्यंत करू शकणार नाही, म्हणजे शेवटच्या क्षणापर्यंत. आपलं मन डलमळीत असेल तर आपण मध्येच ती साधना सोडून देऊ किंवा अन्य दुसऱ्या कुठल्या तरी मार्गावर चालायला लागू. आणि या विश्वात अशा हजारो मार्ग आहेत त्या परमेश्वर प्राप्तीचे. आणि जर आपण हा गुरु योग्य का तो गुरु योग्य, तो महाराज चांगला का हा महाराज चांगला, असं म्हणत जर ह्याच्याकडे काही दिवस त्याच्याकडे काही दिवस करत बसू तर आपण कधीही त्या परमेश्वराच्या स्वरूपाला प्राप्त होणार नाही. आपल्यापाशी दृढ निश्चय पाहिजे, निर्धार पाहिजे, म्हणजे की जो माझ्या सद्गुरूनं उपदेश केला आहे, जो मार्ग सांगितला आहे, त्यावरतीच मला चालायचं आहे. आणि जर आपल्या आयुष्यात असे कोणी योग्य व्यक्ती नाही प्राप्त झाली तरी नाराज होण्याचं काही कारण नाही. माऊलींची ज्ञानेश्वरी काढावी, माऊलींच्या ज्ञानेश्वरीचं अखंडित वाचन, चिंतन, मनन, निजध्यासन करावं, त्यांच्या एकेका ओवीचा अनुभव घ्यायला शिकावं, आणि नक्की एक दिवस माऊली आपणावरती कृपा करतील. माझ्या तुकोबरायांची गाथा घ्यावी, प्रत्येक दिवशी त्यांच्या एकेका अभंगाचं मनन चिंतन करावं. नक्की एक दिवस जसं माझ्या निळोबारायांना तुकोबरायांनी अनुग्रहित केलं तसं तुकोबराय आपणाला अनुग्रहित करतील. ग्रंथांचा आपल्यावर किती मोठा उपकार आहे. जर संत साधू महात्म्यांनी हे ग्रंथ उपलब्ध करून ठेवले नसते आपणासाठी तर आपणाला हा सद्गुरू ठेवा कसा प्राप्त झाला असता. म्हणून जर आपणाला आपल्या आयुष्यात योग्य सद्गुरू, योग्य व्यक्ती जर नसेल किंवा आपणावर विश्वास नसेल, या जगातील जे काही आज आपण पाहतो खूप मोठ्या प्रमाणात भोंदूगिरी किंवा खूप मोठ्या प्रमाणात चुकीचे लोक फिरत आहेत की जे मी काहीतरी आहे म्हणून जगाला फसवत आहेत, तर अशा लोकांवर जर आपला विश्वास नसेल तर आपण एक करावं, संतांची ग्रंथ संपदा काढावी, त्यांचं योग्य वाचन मनन चिंतन करावं, आणि जेव्हा त्यांचा अनुग्रह आपणावर होईल नक्की एक दिवस आपणाला तो योग्य तो अध्यात्माचा मार्ग कळून येईल, परमार्थ काय आहे हे समजून येईल, आणि नक्की त्या मार्गावर चालल्यानंतर त्या स्वस्वरूपाची प्राप्ती होईल. इथे एक छोटंसं एक उदाहरणही आपणाला सांगावं असं वाटतं. शीख धर्माचा जो ग्रंथ आहे श्री गुरु ग्रंथ साहिबा, त्यामध्ये हाच तर भाव त्यांनी प्रकट केला आहे. अनेक संत साधू महात्म्यांचे विचार त्यात संकलित केले गेले आहेत, संपादित केले गेले आहेत, आणि तेच विचार पुढील पिढ्यांसाठी, पुढील शिष्य परंपरेसाठी मार्गदर्शक तत्व म्हणून ठेवले गेले आहेत. या पाठीमागं एकच तत्व होतं. त्यांचे म्हणजे शीख धर्मांचे जे 10 गुरु आहेत त्यांचं एकच म्हणणं होतं की भविष्यात जेव्हा हा शीख धर्म वाढायला लागेल आणि त्यातून विविध प्रकारचे पंथ निर्माण होतील, अनेक प्रकारचे गुरु येऊन ते आपलं मत मांडायला बघतील, तेव्हा या शिष्यांना म्हणजे कन्फ्युजन तयार होईल, म्हणजे संभ्रम तयार होईल की आपण या मार्गाने चालावं का त्या मार्गाने चालावं. तेव्हा त्या 10 गुरूंनी काय सांगून ठेवलं शिष्यांसाठी की तुम्ही ना या मार्गाने जा ना त्या मार्गानं, गुरु ग्रंथ साहेबा जो सांगतील त्या मार्गाने जा. त्यामुळे काय होईल, योग्य तो मार्ग तुम्हाला दिसेल. आणि तोच उपदेश येथे संत साधू महात्मे करतात की ग्रंथांचा विचार काय आहे तो जाणून घेण्याचा प्रयत्न करा. एखादा महाराज जर कीर्तनात काही चुकीचा सांगत असेल तर त्याच्यासोबत भांडण्यात काही अर्थ नाही. तो त्याचा विचार आहे असं समजून सोडून द्या आणि ग्रंथात काय सांगितलं आहे ते पहा आणि त्याचा विचार आपल्या अंतकरणात चिंतनात ठेवून तसं आयुष्य जगा. हा खूप उत्तम मार्ग आहे. आणि त्यात असा जर दृढ निश्चय आपण अंतकरणात ठेवला, निर्धार आणि धैर्यानं जर आपण हा मार्ग चालत राहिलो तर हा अहंकारही आपल्या अंतकरणातून दूर होईल. तो काम क्रोध लोभ या सर्व षटविकारावरही आपला विजय प्राप्त होईल. नवे त्यात तो विजय प्राप्त करण्यात आपले सद्गुरू आपणास सहाय्यक होतील किंवा त्यांनी सांगितलेल्या मार्गावरून चालत असताना हा
सर्व जे देहादिक संबंध आहेत त्या भावनेचा ऱ्हास होईल आणि मग आपण त्या स्वरूप जे आपलं आंतरिक स्वरूप आहे त्याला प्राप्त होऊ. पुढे म्हणतात की निशिदिनी ध्यास भक्ती आणि विश्वास, आणि यासाठी वरील 2 चरणात श्री संत सद्गुरू गणेशनाथ महाराजांनी सद्गुरूकडे मागणं मागितलं की माझ्या अंतकरणात काही विकार आहेत, त्या विकारांना दूर करा. माझं मन माझ्या ताब्यात नाही, त्याला नियंत्रित करा. आणि पुढील जो 3रं चरण आहे त्यात काय म्हणतात की निशिदिनी ध्यास. आता द्यायचं काय असेल तर मला काय द्या की अंतकरणात ध्यास द्या. कधी भेटशील पांडुरंगा, नको देवराया अंत आता पाहू, प्राण हा सर्वता जाऊ पाहे. किंवा माझे तुकोबाराय म्हणतात की जळाविन मासुळी, जसं त्या पाण्यातून बाहेर काढल्यानंतर मासा तडपायला लागतो तशी एका साधकाची अवस्था झाली पाहिजे. कधी भेटशील पांडुरंगा, आत्ता या क्षणी कधी, कारण माझा प्राण तुझं नाही भेटला तर या क्षणाला जाण्याची शक्यता आहे. एवढं तत्पर साधकानं राहिलं पाहिजे. आणि जेव्हा एवढं आपण तत्पर होऊ तेव्हाच परमेश्वर आपणाला प्राप्त होतो, अन्यथा नाही. जर आपण टाइमपास म्हणून ही परमार्थ करत असू, व्यवहार म्हणून परमार्थ करत असू, काहीतरी जगात लौकिक कमवायचं आहे म्हणून परमार्थ करत असू, तर समजून जा की आपण प्रपंची आहोत, आपण सांसारिक आहोत, ना की आपण परमार्थिक आहोत. खऱ्या परमार्थिकाचं लक्षण ते हेच आहे की एकमेव नातं परमेश्वर परमात्म्याशी, एकमेव निजध्यास त्या परमेश्वर प्राप्तीचा. इथं ना लौकिक ना धन ना संपत्ती. हो, माझ्या नामदेवरायाने तर म्हटलं आहे की आम्हाला धन नको, दारा नको, काहीही नको, फक्त तुझा संग दे, तुझ्या भक्तांचा संग दे. यातच आमच्या जीवनाची सार्थकता आहे. धन दारा पुत्रजन सगळे सोयरे ह्या सर्वांना बाजूला करून आम्हाला काय पाहिजे? तुझी संगत, तुझे भजन, तुझं कीर्तन, ती श्रवण भक्ती, तुझं ध्यान, यातच आमचं खरं सुख आहे. आणि जेव्हा आपण हे असं करू तेव्हाच निशिदिनी हे फक्त काही क्षण नाही, जोपर्यंत ह्या जीवात प्राण आहे, दिवस रात्र आम्हा हाच धंदा, गाऊ गोविंदाचे पवाडे, म्हणजे फक्त गोविंदाचे पवाडे गाणे, हाच एक आमचा आता धंदा उरला आहे, बाकी काही नाही. आणि जेव्हा ही अशी अवस्था एका साधकाची बनेल तेव्हा समजून जा तो अतिशय निकट आहे त्या परमेश्वर प्राप्तीच्या. आणि त्याचबरोबर भक्ती आणि विश्वास, निशिध्यास अंतकरणात कधी प्राप्त होशील आणि त्याच्या जोडीला काय पाहिजे आपल्या अंतकरणात? भक्तिभाव, शुद्ध भक्तिभाव. माझी माऊली म्हणते की भावेविन, म्हणजे भाव किती महत्त्वाचा आहे बघा. बळेविन शक्ती बोलू नये, म्हणजे भावेविन भक्ती, भक्तीविन मुक्ती, बळेविन शक्ती बोलू नये. जर आपल्याला मुक्तीची इच्छा असेल ना तर आपल्या अंतकरणात शुद्ध भाव पाहिजे, शुद्ध भक्ती पाहिजे. आणि त्या भक्तीच्या मार्गावरून चालत गेल्यानंतरच त्या परमेश्वराची प्राप्ती होते. किंवा माझे शांतीभ्रम एकनाथ महाराजही खूप गोड स्वरूप सांगतात की नाकाविन मोती, जर नाकाच नाही आणि उगं मोती घातला तर तो शोभून दिसेल का? अर्थाविन पोती, जर त्या ग्रंथातला आपल्याला अर्थ समजला नाही तर तशी ती पोती वाचून काय? तसंच जर भाव नसेल आणि उगं जगाला काहीतरी दाखवण्यासाठी आपण भक्ती करत असू तर त्याचाही काय उपयोग? म्हणून किंवा माझे नामदेवराही म्हणतात की एक माझे जेव्हा आपण ज्ञानेश्वरी वाचायला लागतो ते फक्त उगं एक वाचन म्हणून वाचत नका, तर त्यातली एक तरी ओवी अनुभवायला शिका. कारण तो ग्रंथ, ज्ञानेश्वरी ग्रंथ श्रेष्ठ आहे म्हणतात आणि त्यातली एकच ओवी तुम्ही अनुभवा, जगा. त्यातला एक शब्द, जर माऊली म्हणते ना की सत्यानं जगा, तो फक्त एक सत्य हा शब्द जरी आपण जीवनात स्वीकारला तर आपला ऱ्हास होणार नाही, आपण चुकीच्या मार्गाने जाणार नाही. जर माझी माऊली म्हणते की तुम्ही नीतिमत्तेनं जगा, तुमची नियत साफ ठेवा, तुमचं चित्त शुद्ध ठेवा, असं माऊली जर ज्ञानेश्वरीत म्हणत असेल तर बाकी सर्व ग्रंथ वाचण्याची किंवा त्या ग्रंथाचं पाठांतर करण्याची आपल्याला गरज नाही. फक्त चित्त शुद्ध करा म्हणते ना माझी माऊली, तर चित्तच शुद्ध करा. हा अनुभव जीवनात उतरावायला शिका. जेव्हा आपण तो अनुभव जीवनात उतरावू तेव्हा ऑटोमॅटिक माऊलींची कृपा आपणावरती होईल आणि संपूर्ण माऊलींच्या ज्ञानेश्वरीचा सार
आपल्या अंतःकरणात उतरेल आणि तो प्रकटही होईल जगात. जास्त काही करण्याची गरज नाही, अजिबात नाही. माझ्या गाडगे बाबांनी तुकोबारायांची पूर्ण गाथा पाठांतरित केली नव्हती. काही मोजके अभंग माझ्या गाडगे बाबांना माहीत होते, जे काही कीर्तनात ऐकले होते. परंतु त्या पाठीमागं माझ्या गाडगे बाबांचा भाव किती शुद्ध होता. जगत कल्याण हा एकमेव ध्यास माझ्या गाडगे बाबाच्या अंतःकरणात होता. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. हा फक्त बोलण्याचा परमार्थ नव्हता, हा फक्त बोलण्याचा अभंग नव्हता, तर तो जगल्या, तो प्रमाणे वागले. म्हणून माझे गाडगे बाबा श्रेष्ठ ठरतात, कारण तो त्याने अनुभव घेतला त्या अभंगाचा. रंजल्या गांजल्यासाठी स्वतःचं आयुष्य पणाला लावलं. स्वच्छता, पशुपक्ष्याने प्राण्यांची हत्या या सर्व गोष्टी थांबवण्यासाठी सांगितल्या. व्यसनाधीनता बाजूला करा म्हणले, ज्ञान संग्रहित करा, ज्ञानी व्हा, सुशिक्षित व्हा आणि या अंधभक्तीपासून दूर राहा. हा किती उत्तम वारकरी संप्रदायाचा मार्ग माझ्या गाडगे बाबांनी सांगितला. मंत्र दिला, गोपाळा गोपाळा देवकी नंदन गोपाळा. आणि हे सांगत असताना माझ्या गाडगे बाबांच्या अंतःकरणात कुठेही हा भाव नव्हता की मला तुकोबारायांची गाथातले अभंग येतात, हा भाव नव्हता. तर तो अभंग त्यांनी जगला, अनुभवला आणि तेच ज्ञान जगाला खुल्या हातानं दिलं. नव्हे नव्हे स्वानुभवातून दिलं. जेव्हा असा हा स्वानुभव आपण जगाला देऊ, ऑटोमॅटिक काय होईल, तुकोबारायांची कृपा आपणावरती होईल आणि तुकोबाराय तथास्तु म्हणून आपणाला या भवसागरातून घेऊन जातील. नव्हे नव्हे आपणासारखी करती तत्काळ त्या क्षणी एका ढेंबूजीचा, गाडगे बाबाचा संत गाडगे बाबा होऊन जाईल. संत पदवी लागते त्या नावाला. हे सामर्थ्य कशाचं आहे, तर त्या संत साधू महात्म्यांच्या वचनावर जर आपण एकनिष्ठ भाव, भक्ती ठेवली, विश्वास ठेवला, त्या गोष्टीचा आहे. म्हणून आत्राय म्हणतात की निशिदिनी ध्यास, भक्ती आणि विश्वास ठेवायला पाहिजे. माझ्या वाल्मिक ऋषींनी नारदांच्या शब्दावरती अविश्वास नाही दाखवला. जेव्हा नारद महर्षी म्हटले की तू रामनामाचा जप कर, तुझे सर्व पाप जळून जातील, तेव्हा वाल्मिक ऋषी असं म्हणत बसले नाहीत, खरं जळतील का, केव्हा जळतील, कधी जळतील, काहीही एक विचारलं नाही. म्हटलेत ना तर लागा कामाला. आणि लागले कसं, त्यांना रामही म्हणायला येत नव्हतं. मरा 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 राम 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 राम, मरापासून सुरुवात करून उलटा मंत्र जपून राम मंत्राच्या त्या सारापर्यंत येऊन पोहोचले आणि त्या स्वरूपाला प्राप्त झाले. आणि राम जन्माआधी महाकवी म्हणून नाव त्यांचं भूषण झालं त्यांचं. आणि राम जन्माआधी रामायण लिहिलं आणि जसं त्यांनी रामायण लिहिलं तसं रामप्रभूंना जगावं लागलं. हा किती मोठा अधिकार माझ्या वाल्मिक ऋषींना प्राप्त झाला. ते फक्त कशामुळं की नारद महर्षींच्या त्या मंत्रावरती विश्वास ठेवल्यामुळं. म्हणून शिष्याच्या अंतःकरणात काय भाव पाहिजे, विश्वास पाहिजे आपल्या सद्गुरूच्या वचनावरती. जर आपण अविश्वासानं सद्गुरूंच्या वचनांचा स्वीकार करत असू तर तो फलीभूत होणार नाही. विश्वास ठेवून जर आपण जगत असू तर तो नक्की फलीभूत होतो. आणि पुढे म्हणतात सांडवी ही आस सर्वस्वाची. आणि याच्या नंतर सर्वात महत्त्वाचा भाग हा आहे की आपल्या अंतःकरणात कुठलीही आशा असता कामा नये की मी या मार्गावरून चालल्यानंतर मला काय प्राप्त होईल. मी आणि माझं हा खूप मोठा अडथळा या परमार्थाच्या मार्गावरती आहे. मला काय प्राप्त होईल हा भाव जेव्हा आपल्या अंतःकरणात येतो त्या क्षणी समजून जा की आपणाला काही एक प्राप्त होणार नाही. असंच जन्माला आलो आणि असंच मरून जाणार आहोत. भलं जोपर्यंत जिवंत आहोत तोपर्यंत जगत आपणाला हबप महाराज, भागवताचार्य, रामायणाचार्य, गायनाचार्य अनेक प्रकारचे भूषणं देत असेल, अनेक प्रकारचे विविध आपलं नावलौकिक करत असेल हे जगत किंवा जयघोष करत असेल. परंतु अंतकाळी यातली काहीही गोष्ट आपल्या कामाला येणार नाही. अंतकाळीचा तो एकमेव सोयरा आहे
जो माझा पांडुरंग परमात्मा आहे, परमेश्वर परमात्मा आहे. आणि जर त्याच्यासाठी आपण या सर्व अन्य गोष्टींच्या सर्वस्वाचा आस नाही सोडली तर मग काय उपयोग या परमार्थाचा. म्हणून येथे श्री संत सद्गुरू गणेशनाथ महाराज म्हणतात की मला ते कुठलंही भूषण नको, ना मला हा लौकिक, ना मला कुठलं मान सन्मान, काहीही नको. मग मला काय पाहिजे तर या सर्व गोष्टींची आशा माझ्या अंतःकरणातून जावो, हीच एक भाव माझ्या अंतःकरणात आहे की हे परमेश्वर परमात्मा, माझ्या अंतःकरणातून तो सर्व भाव काढून टाक आणि तुझ्या चरणावर मला स्वतःला समर्पित करून ठेव. आणि तुझविन मज नाही आदी अंती, आणखीन एकनिष्ठ भाव. शेवटच्या चरणात तो भाव सांगतात की आता मज कोणीही नाही, आदी आणि अंती. म्हणजे जेव्हा वाटत होतं की माझे बंधू बहीण माता पिता हे सर्व आहेत, तेव्हा ही मला कुठंतरी तू माझी काळजी वाहत होतात. म्हणजे आता आदी आणि अंती आणि या नसल्यानंतर म्हणजे माझ्या आयुष्यातून माता पिताही जाणार आहेत, बंधू बहीणही जाणार आहेत, हे सगळे गेल्यानंतरही तूच. हा एक भाव एका संसारिकाच्या दृष्टीनं किंवा या देहावर ज्याचं भान आहे त्याच्या दृष्टिकोनातून हा एक भाव. तर एका साधकाच्या दृष्टिकोनातून, जो आध्यात्मिक साधक आहे त्याच्या दृष्टिकोनातून या विश्वाचा आधी करता कोणीतरी आहे आणि ह्या विश्वाला चालवत असताना ही सृष्टीचा प्रलय होऊन ही सृष्टी अनेकदा नष्ट होते, परंतु सरते शेवटी काहीतरी राहणारे एक चैतन्य स्वरूप आहे. त्या अंताच्या शेवटीही काहीतरी राहतं. म्हणजे त्या आधीचं स्वरूप आणि अंताचं स्वरूप तो एकमेव चैतन्य स्वरूप परमेश्वर परमात्मा आहे. अशा या दोन्ही गोष्टी तू आहेस, हा एक भाव. म्हणजे देहावर आढळून राहणाऱ्यासाठी सर्व नाते संबंध हा परमेश्वर परमात्मा हा सद्गुरूच आहे. आणि या देहाला जो विसरला आहे, जो स्वतःच्या अंतःकरणात त्या परमेश्वर परमात्माला ओळखतो, त्याच्यासाठी तो आदी आणि अंत परमेश्वर परमात्माचा आहे. आणि सरते शेवटी गणेशनाथ चित्त राहे सुखे. आणि तुला काहीही करण्याची म्हणजे ते सरते शेवटी खूप गोड भाव सांगतात की बाबा, जर तुला या सर्व माझ्या बोलण्यातून काही दुःख होत असेल, जर मी तुझ्याकडे खूपच जास्त काही मागितलं असेल तर मला माफ कर. परंतु काय कर बाबा, तू माझ्या अंतःकरणात सुखानं वास कर. जसं माझ्या हनुमंतरायांच्या अंतःकरणात माझे रामप्रभू माता सीता वास करतात, अखंडित तेथे त्यांचा वास आहे. किंवा माझ्या सावताबाबांच्याही हृदयात जसा पांडुरंग परमात्मा समाविष्ट होतो, वास करतो, अगदी तोच भाव येथे म्हणतात की आपलं भजन कसं पाहिजे, असं त्रासून कष्टानं की मला काहीतरी मंत्राचा जप करायचा आहे असं भजन असता कामाने. तर आपलं सुखासुखी भजन पाहिजे, आनंदानं भजन पाहिजे. म्हणजे असं परमेश्वरालाही आवडलं पाहिजे ते भजन, असं भजन पाहिजे. म्हणजे त्रास बघा ना की कुणाला तरी आपण एक 10 रुपये दिले आणि सांगितलं की बाबा हे काम कर, तर तो जे काम करतो त्या 10 रुपयाच्या आमिषासाठी ते काम करतो. आणि ज्या क्षणी ते काम झालं, धरे तुझं काम, आणि निघून जातो. असं करणं तो व्यवहार झाला. पण अंतःकरणात प्रेम भाव ठेवून, नाही हो तुम्ही मला संधी दिलात हे काम करण्याची आणि मला तुमच्या त्या 10 रुपयाची आशा नाही, असं म्हणून केलेलं काम काही वेगळंच आणि पैशाची आशा ठेवून केलेलं काम काही वेगळंच. तोच भाव येते श्री संत सद्गुरू गणेशनाथ महाराज सांगतात की आपण जेव्हा आपल्या चित्तात परमेश्वर परमात्माचं स्मरण करू, त्याचं चिंतन करू, तेव्हा ते कसं करायला पाहिजे, सुखासुखी. आणि जेव्हा असं चिंतन आपण करू तेव्हा त्या परमेश्वरही सुखासुखी आपल्या हृदयात नांदतोच. आणि तो नांदत असताना मग आपलं आयुष्य कसं होऊन जातं की म्हणजे जितेपणीच त्या मोक्षपदाला प्राप्त होतं किंवा तो स्वस्वरूपाला प्राप्त होऊन जातो. आणि आणखीन एक माझे कबीर महाराज सांगतात की जो हा मोक्ष किंवा हे सर्व ज्या गोष्टी सांगितल्या जातात परमेश्वर प्राप्ती, ही मृत्यूनंतर होत नसते. आपण मृत्यू झाल्यानंतर म्हणतो स्वर्गवासी, कैलासवासी, वैकुंठवासी. ह्या सर्व उपमा मृत्यूनंतर लावायच्या नसून या सर्व गोष्टी केव्हा लावायच्या आहेत, आपल्या जितेपणीच आपणाला त्याची अनुभूती व्हायला हवी. जर आपणाला कैलासाला जायचं असेल तर आपण जितेपणी ती साधना करायला पाहिजे. आणि जोपर्यंत या देहात श्वास चलत आहे तेव्हाच आपण त्या वासी आपण स्वतःला
त्या स्थानाला पोहोचवलं पाहिजे, तरच आपणाला तो अधिकार प्राप्त होतो स्वतःला कैलासवासी म्हणून घेण्याचा. मृत्यूनंतर कोण पाहिला आहे, तो कुठं गेला, स्वर्गात गेला की नरकात गेला का कैलासात गेला का वैकुंठात, कोणी पाहत नाही. परंतु आपण स्वतःला पाहू शकतो. हे सर्व वरवरचं बोलणं नाही, तर हे सर्व अनेक संत साधू महात्म्यांच्या अनुभवाचं बोलणं आहे. त्यांनी तो मार्ग चालला आहे, त्या अवस्थेला ते पोहोचले आहेत. त्या कैलासवास किंवा वैकुंठवास त्यांनी अनुभवला आहे. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, म्हणजे तुकोबाराय म्हणतात. हे काय खोटे बोल नाहीत, हे संतांचे बोल आहेत. मग जेव्हा माझे तुकोबाराय म्हणतात की आम्ही वैकुंठवासी, त्या अर्थी त्यांनी जितेपणीच ते वैकुंठाचं सुख भोगलं आहे. आणि हे सुख कधी भोगायला भेटतं, जेव्हा आपण अंतःकरणात शुद्ध भाव, प्रेमयुक्त भाव ठेवून परमेश्वराचं चिंतन करतो, तेव्हा तो परमेश्वर सुखासुखी आपल्या हृदयात नांदतो आणि त्यातूनच आपणाला त्या परमसुखाची प्राप्ती होते. असा हा गोड भाव माझे श्री संत सद्गुरू गणेशनाथ महाराज आपल्या सर्व साधक मंडळीसाठी येथे स्वानुभवातून प्रकट करतात. झालेली सेवा श्री संत सद्गुरू गणेशनाथ महाराजांच्या, पांडुरंग परमात्म्यांच्या, तुम्हा सर्व श्रोते मायबापांच्या, सर्व संत साधू महात्म्यांच्या चरणी समर्पित करून येथेच थांबतो. गणेशनाथ 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 गणेशनाथ. बोला पुंडलिक वरती हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. श्री संत सद्गुरू गणेशनाथ महाराज की जय.